रोज सकाळी तुमच्याकडे दोन चॉईस असतात. एक म्हणजे झोपून स्वप्न बघत राहा आणि दुसरं म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंथरून सोडा, जागे व्हा. चॉईस तुमच्या हातात आहे. आज तुम्ही जे चूज कराल त्याचाच रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या वेळेत बघायला भेटेल. माझा एक मित्र मला सांगत होता की मी रोज रात्री असा विचार करून झोपतो की मी उद्या सकाळी 4 वाजता उठणार आहे. त्याला असं करता करता 2 महिने झाले आहेत आणि या 2 महिन्यात तो एकदाही 4 वाजता नाही उठला. मी त्याला विचारलं, तुला 4 वाजता का उठायचंय? तो म्हणाला, हा काय प्रश्न आहे, मोठमोठे बिलिनियर्स, मिलिनियर्स, टॉप सक्सेसफुल लोक सगळे लवकर उठतात, म्हणून मलाही पहाटे लवकर उठायचे. मी म्हटलं ठीक आहे, पण सकाळी तोपर्यंत लवकर नाही उठू शकणार जोपर्यंत आपल्याला सकाळी कोणते अर्जंट काम किंवा इंटरेस्टिंग काम नसेल. म्हणजे सकाळी लवकर उठण्याचे इमोशन्स किंवा कारण मोठे असले पाहिजेत. तुमच्या दिवसाचा पहिला पराजय तिथेच होतो जिथे तुम्ही रोज रात्री हे म्हणून झोपता की सकाळी लवकर उठायचे. सकाळी जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा तुम्ही स्नूज करत राहता आणि एक वेळ अशी येते की वैतागून तुम्ही तो अलार्म बंद करून टाकता. असं करता करता तुम्ही मग दररोजच्या वेळीच उठता आणि 4 वाजता उठायचे स्वप्नच राहून जातं. जो व्यक्ती त्याच्या अलार्मवर विजय नाही मिळू शकत, जो त्याच्या झोपेलाच हरवू नाही शकत, ज्याच्या दिवसाची सुरुवातच पराजयाने होते, तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात कसा यशस्वी होईल? जो व्यक्ती त्याच्या अंथरुणावरूनच उठू नाही शकत, तो जीवनात कसा उठून दिसेल? विचार करा, तुम्ही रोज त्या वेळेला उठलात ज्यावेळी जगातील अर्ध्याहून अधिक लोक झोपलेले असतात, तर तेव्हा तुम्ही आधीच अर्ध्या जगाच्या पुढे निघून जाता. जर तुम्ही आज पण सकाळी 7 वाजता उठत आहात आणि यापुढे 4 वाजता उठायला सुरुवात केली तर तुम्हाला येणाऱ्या 10 वर्षांमध्ये 1 वर्ष, 2 महिने आणि 25 दिवस एक्स्ट्रा भेटतील. दररोज असं करून तुम्ही तुमच्या दिवसाचे 3 तास वाचू शकता. तेव्हा विचार करा तुम्ही किती काही अचीव करू शकता या 3 तासांमध्ये. आणि या 3 तासात स्वतःवर काम करून तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरच्या खूप पुढे जाऊ शकता. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज प्रत्येक क्षेत्रात किती कॉम्पिटिशन आहे. त्यामुळेच तुम्हाला मिळणाऱ्या या एक्स्ट्रा 3 तासात स्वतःवर काम करून या लायक बना की तुमच्यासाठी कॉम्पिटिशन राहिलंच नाही पाहिजे. पण तुम्ही हे कसं कराल? मी तुम्हाला स्ट्रॉंगली रिकमेंड करतो की सकाळी तुमच्या कोणत्याही कामाला फक्त 2 तास द्या. तेच काम दुपारच्या 4 तासांमध्ये पण नाही होणार. म्हणजेच जर दिवसभरात एखादं काम करायला तुम्हाला 4 ते 5 तास लागत असतील तर तुम्ही तेच काम सकाळी लवकर करून बघा. पहाटेच्या पॉवरफुल एनर्जी आणि पॉवरफुल कॉन्सन्ट्रेशनमुळे ते काम 2 किंवा 2.5 तासात कंप्लीट होईल. मला माहीत नाही, पण तुमचे काही स्वप्न असतील, काही गोल्स असतील, कोणतं स्किल किंवा टॅलेंट असेल, तर माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्यांना सोडू नका. दररोज सकाळी तुम्ही त्यावर 2 तास काम करून बघा. 1 महिन्यानंतर तुम्ही त्यामध्ये इतकं इम्प्रूव्हमेंट बघाल की ज्याची कोणती लिमिटच नाही. तर चॉईस तुमच्या हातात आहे. एकतर 2-3 तास लवकर उठून करोडोंच्या गर्दीपेक्षा वेगळं होऊन स्वतःला एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती बनवण्यासाठी मेहनत करा, नाहीतर गर्दीचा भाग बनून त्या गर्दीसारखं झोपा काढून येणाऱ्या सुवर्ण संधीला बाय बाय करा. प्रत्येक मिलिनियर किंवा बिलिनियर लोक पहाटे 4 ते 5च्या दरम्यान उठतात. ॲपल कंपनीचे CEO टिम कुक पहाटे 3:45 उठतात. फेमस अभिनेता रजनीकांत 5 वाजता उठतात. ॲमेझॉन कंपनीचे फाउंडर जेफ बेझॉस पहाटे 5 वाजता उठतात. द रॉक 3:30 उठतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फिक्स 6 वाजता नेटमध्ये पोहोचायचे आणि 500 बॉल खेळून आपल्या दिवसाची सुरुवात करायची. काही लोक म्हणतील की आपल्याला 8 तास झोपेची गरज आहे, तर काही म्हणतील 7 तासाची झोप पाहिजेच. पण या 7 किंवा 8 तासांची झोप त्यांनाच पाहिजे असते जे यशस्वी झालेत. आपण तर अजून यशाच्या मार्गाने वाटचाल सुरूच केली नाही. मग आपल्याला 7 आणि 8 तासाची झोप का? इलॉन मस्क तर फक्त 6 तासांची झोप घेतात. माझ्या आयुष्यात मी त्यांच्या इतका प्रोडक्टिव्ह माणूस बघितलाच नाहीये. माझं तर असं मत आहे की जो व्यक्ती जेवढ्या तासांची झोप घेतो तेवढेच तास झोपण्याची त्याला सवय लागते. मग तेवढे तास तो झोपला की आपोआप उठतो. मला माहिती आहे सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण विश्वास ठेवा, नंतर तुम्हालाच मजा येऊ लागेल. एक गोष्ट नीट ऐका, जर तुम्ही ते केलं जे तुमच्यासाठी सोपं आहे तर तुमचं आयुष्य अवघड होऊन जाईल. पण जर तुम्ही ते केलं जे तुमच्यासाठी अवघड आहे तर तुमचं आयुष्य सोपं होऊन. पहिलं तुम्ही हे फक्त 1 दिवस ट्राय करून बघा, त्यानंतर 5 दिवस ट्राय करून बघा, नंतर 10 दिवस करा. त्यानंतर जर तुम्ही हे 21 दिवस केलं तर नंतर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी कोणतं स्ट्रगल करावं नाही लागणार. कारण 21 दिवसानंतर ही तुमची सवय होऊन जाईल. आणि हरिवंश राय बच्चन यांनी किती छान कविता केली, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपण भेटूया आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरंतर मेहनत करूया. चला यशस्वी होऊया.